बिंदूंचे निर्देशक कसे शोधायचे, निर्देशक कसे सांगायचे आलेखावर, ते तुम्हाला सांगितलं होतं, हो की नाही? व्हेरी गुड. थम्स अप. तर आज मी तुम्हाला प्रश्न विचारते, तसा आलेख काढून देते आणि मी तुम्हाला बिंदूंचे निर्देशक विचारणार, तर तुम्ही मला उत्तर द्यायचे, त्या बिंदूंचे निर्देशक सांगायचे आहे. ठीक आहे. आणि मग आपण पुढचं शिकूया त्याच्यानंतर, म्हणजे तुम्हाला गेल्या वेळेस किती आठवतंय हे मला कळेल. आपला आहे एक्स अक्ष, वाय अक्ष आहे उभा वाय अक्ष, आणि हा आरंभ बिंदू आहे, जिथे दोन्ही अक्ष एकमेकांना छेदतात, तो आरंभ बिंदू आहे. आपण हे नंबर लिहूया. एक्स अक्षावर उजवीकडे आपण धन संख्या लिहिणार आहोत आणि एक्स अक्षावर डावीकडे आपण ऋण संख्या लिहितो. वाय अक्षावर वरती धन संख्या आणि खाली आपण ऋण संख्या लिहितो. अशा प्रकारे आपण ही निर्देशक पद्धत आपली तयार करून झाली. आता या निर्देशक पद्धतीत मी काही बिंदू तुम्हाला सांगेन आणि त्या बिंदूचे तुम्हाला निर्देशक काय काय असणार ते लिहायचे. इथे मी तुम्हाला काही बिंदू दाखवते, त्याचे मला निर्देशक सांगा. या बिंदूचा निर्देशक ए बिंदू आहे, त्याचा निर्देशक सांगा. त्यानंतर हा बिंदू आहे, ए बिंदूचा निर्देशक सांगा बघू. जर तुम्हाला स्क्रीन दिसत असेल तर ए बिंदू जो आहे त्याचा एक्स निर्देशक आणि वाय निर्देशक काय आहे? एक्स निर्देशक काय आहे आणि वाय निर्देशक काय? दिसते का स्क्रीनवर सर्वांना? आलेख दिसतो का? हा, तर ए बिंदू दिसतोय सर्वांना? ए बिंदू, बिंदू ए दिसतोय का? तर मला सांगा बरं, ए बिंदूचे निर्देशक काय असू शकतात? ए वरून सरळ एक्स अक्षावर खाली यायचं आणि वाय अक्षावर जायचं, लंब टाकायचे दोन्हीवर, आणि कोणत्या संख्या दर्शवतात ते सांगा. एक्स अक्षावरची कोणती संख्या दर्शवेल बिंदू ए? एक्स अक्षावरून असं खाली आलात तुम्ही तर कोणती संख्या दर्शवते? आणि वाय अक्षावर असं सरळ लंब टाकला आपण ए मधून तर कोणती संख्या दर्शवते? हे दोन्ही त्याचे निर्देशक असतात. सांगा बघू आता, ए चा निर्देशक काय असणार? ए चे निर्देशक कसे लिहायचे? ए चा एक्स निर्देशक कोणता आणि वाय कोणता? वाय निर्देशक कोणता? 4 आणि 4,3 असं लिहायचं. म्हणजे एक्स निर्देशक 4 आहे आणि वाय निर्देशक 3 आहे. आता हा बी बिंदू आहे. बी बिंदूतून मी आधी एक्स अक्षावर सरळ लंब टाकला आणि वाय अक्षावर असा. बी चे निर्देशक काय येणार? बी बिंदूचे निर्देशक
बी चा एक्स निर्देशक काय? एक्स अक्षावरची कोणती संख्या दाखवतो? एक्स अक्ष म्हणजे हा तुमचा आडवा एक्स अक्ष आहे, त्याच्यावरची सहा 6 कॉमा आणि वाय अक्षावरील ऋण 2 ऋण 2. बरोबर. ठीक आहे. आता समजा आणखी मी तुम्हाला समजा इथे एक बिंदू असा दाखवला, हा सी बिंदू. तर सी जो आहे तो एक्स अक्षावरची कोणती संख्या दाखवतो आणि वाय अक्षावरची कोणती दाखवतो? सी चे निर्देशक सांगा. मॅडम एक्स अक्षावरती ऋण 5 आणि वाय अक्षावरती ऋण 4. बरोबर. ऋण 5 कॉमा ऋण 4 पहिली एक्स अक्षावरची लिहायची आणि मग वाय अक्षावरची. ठीक आहे. आता त्यानंतर आपण आता हे झाले आपले चरणातले बिंदू झाले. चरण जसा ए जो बिंदू आहे तो कोणत्या चरणात आहे सांगितलेलं बघा मी तुम्हाला. चरण ए बिंदू कोणत्या चरणात आहे? पहिल्या. बी बिंदू कोणत्या चरणात आहे? चौथ्या. हा. सी बिंदू तिसऱ्या. ठीक आहे. हे चरणात बिंदू आहेत. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, जर बिंदू अक्षावर असतील, एक्स अक्ष किंवा वाय अक्ष, तर ते कसे ओळखायचे? किंवा एक्स अक्षावर बिंदू असेल तर त्याचे निर्देशक काय लिहायचं? वाय अक्षावर जर बिंदू आहे तर त्याचा निर्देशक काय लिहायचा? हे आपण बघितलं होतं बघा. आठवते का? समजा बिंदू एक्स अक्षावर असेल तर त्याचा एक निर्देशक 0 असतो. कोणता? एक्स की वाय? एखादा बिंदू समजा इथं एक्स अक्षावर आहे, समजा इथे आहे हा पी बिंदू, तर याचे निर्देशक काय लिहिणार तुम्ही? एक्स अक्षावरील बिंदूचे पी चे निर्देशक काय लिहिणार? बघा तो एक्स अक्षावर आहे की नाही, मग एक्स अक्षावर आहे तो कोणत्या चरणात नाहीये. कोणताही बिंदू अक्षावर असेल ना, मग तो एक्स अक्षावर असू दे किंवा वाय अक्षावर, त्याचा एक कुठला तरी निर्देशक आहे ना 0 असतो. म्हणजे आता समजा हा पी जो बिंदू आहे तो एक्स अक्षावर आहे की नाही, मग त्याचा जो वाय निर्देशक आहे ना, जो आपण दुसरा लिहितो वाय निर्देशक, तो 0 असणार. आणि एक्स निर्देशक हाच आहे, जो एक्स अक्षावरची संख्या तो 8 दाखवतोय. त्यामुळे पहिला निर्देशक 8, पण दुसरा निर्देशक त्याचा काय लिहायचा? 0 लिहायचा. 8,0. मग एक्स अक्षावर कुठेही बिंदू जर तुम्ही घेतला तर त्याचा जो वाय निर्देशक आहे की नाही तो 0 असणार. जसं की आता समजा इथे मी तुम्हाला हा बिंदू दाखवला, हा समजा क्यू बिंदू आहे, तर याचे निर्देशक काय सांगणार तुम्ही? हा सुद्धा एक्स अक्षावरचाच बिंदू आहे क्यू, मग त्याचे निर्देशक कसे लिहिणार? एक्स निर्देशक काय आणि वाय निर्देशक काय? कोणताही बिंदू एक्स अक्षावर असेल तर त्याचा एक्स निर्देशक तोच असतो जो ती संख्या दाखवतो, म्हणजे ऋण4. आणि जो दुसरा निर्देशक जो आहे, हा, आणि दुसरा जो वाय निर्देशक आहे तो काय लिहायचा? 0 लिहायचा. बरोबर. समजा हा बिंदू आहे इथे आर, तर याचे निर्देशक काय लिहिणार? आर बिंदूचे. आर पण एक्स अक्षावरच आहे. एक्स अक्षावरील कोणताही बिंदू घ्या. 4 आणि 0. 4,0. बरोबर. म्हणजे इथे कुठेही एक्स अक्षावर बिंदू घेतला की नाही त्याचा वाय निर्देशक 0. जसा हा बिंदू आहे तर याचे निर्देशक ऋण 7,0. हा बिंदू आहे त्याचे निर्देशक 2,0. इथे समजा आहे तर हा 7,0. कळलं? म्हणजे एक्स अक्षावर तुम्ही कुठेही बिंदू घ्या त्याचा वाय निर्देशक जो आहे तो 0 असतो. एक्स अक्षावरील कोणत्याही बिंदूचा वाय निर्देशक 0 असतो, कारण एक्स निर्देशक आपल्याला तो जी संख्या एक्स अक्षावरची दाखवणार तो एक्स निर्देशक असणार. आता याच्या उलट वाय अक्षावर जर बिंदू आहे, समजा हा बिंदू जो एक्स आहे तो, हा समजा ए बिंदू आहे, हा वाय अक्षावरचा बिंदू, तर वाय अक्षावरचा हा जो बिंदू आहे
जी घेऊया आपण जी. आता हा वाय अक्षावरच आहे. आता वाय अक्षावरची कोणती संख्या दाखवते तो? वाय अक्षावरची 4 संख्या दाखवते, म्हणून वाय निर्देशक 4 असणार. आपण लिहिताना वाय निर्देशक दुसरा लिहितो, तो 4 आहे. पण जो पहिला निर्देशक आहे तो काय लिहायचा मग याचा? जीचा पहिला निर्देशक एक्स निर्देशक असतो, तो काय लिहायचा? आता हा वाय अक्षावर आहे, वाय अक्षावरची तो 4 संख्या दाखवतो. मग 4 जो आहे तो वाय निर्देशक असणार, कारण तो वाय अक्षावरची संख्या आहे. त्यामुळे पहिला जो निर्देशक आहे एक्स निर्देशक तो 0 लिहायचा आणि दुसरा निर्देशक 4 आहे, कारण 4 ही वाय अक्षावरची संख्या आहे. हा जो बिंदू आहे आर आहे ना, तो एक्स अक्षावर आहे, त्यामुळे त्याचा एक्स निर्देशक पहिला आहे तो 4 लिहायचा आणि दुसरा वाय निर्देशक 0. पण तोच हा जो जी बिंदू आहे त्याचा वाय निर्देशक 4 आहे, कारण वाय अक्षावर आहे तो, म्हणून. कळते की नाही? जी बिंदूचे निर्देशक 0,4. समजा इथे मी खाली हा एच बिंदू घेतला, तर याचे निर्देशक काय येणार? एच बिंदूचे हा पण वाय अक्षावर आहे. पहिला निर्देशक एक्स निर्देशक काय येणार त्याचा? 0. पहिला निर्देशक 0 येणार दुसरा आणि ऋण पुढचा 3. निर्देशक त्याचा ऋण 3. बरोबर. ऋण 3. म्हणजे काय थोडक्यात माहितीये का? वाय अक्षावर कोणताही बिंदू घेतला ना तुम्ही, तर वाय अक्षावरील कोणत्याही बिंदूचा एक्स निर्देशक 0 असतो, म्हणजे पहिला निर्देशक 0 असतो आणि दुसरा तो जी संख्या दाखवतो तो दुसरा वाय निर्देशक असतो. म्हणजे वाय अक्षावरील कोणताही बिंदूचे निर्देशक सांगताना एक्स निर्देशक 0 लिहायचा आणि एक्स अक्षावरील कोणत्याही बिंदूचे निर्देशक जर तुम्हाला विचारले तर त्याचा जो वाय निर्देशक असतो दुसरा निर्देशक 0 असतो. मग आपल्याला समजा ओळखायला सांगितलं की तुमचं जे बिंदू आहेत आलेखावर न दाखवता आपण ओळखू शकतो की ते कुठे आहेत, म्हणजे त्यांची जागा कुठे आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की आलेखावर कोणताही बिंदू, आलेखाच्या प्रतलात कोणताही बिंदू जर असेल तर तो 6 पैकी कोणत्या तरी एका ठिकाणी असतो. 6 ठिकाणं कोणती आहेत? तर 4 चरण असतात. 4 चरण, 4 चरण आहेत. पहिले चरण, दुसरे चरण आणि तिसरे आणि चौथे. 4 चरण आणि अधिक 2 अक्ष आहेत, एक्स अक्ष आणि वाय अक्ष. अशा 6 जागा आहेत एकूण. 4 चरणामध्ये पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं चरण असे 4 चरण येतात आणि 2 अक्ष म्हणजे एक्स अक्ष आणि वाय अक्ष. यापैकी कुठला तरी एका ठिकाणी तो बिंदू असणार. एक तर पहिल्या चरणात असेल किंवा दुसऱ्या चरणात किंवा तिसरा किंवा चौथा, कुठल्या तरी एका ठिकाणी तो असणार. मग आता आपण ओळखायचं कसं की नक्की तो कुठे आहे? या 6 पैकी कोणत्या ठिकाणी तो आहे? दरवाजा लावला. 6 पैकी कोणत्या ठिकाणी तो आहे हे कसं ओळखायचं? तर त्याच्यासाठी एक ट्रिक आहे. तुझं आलेख न काढता आपण ओळखू शकतो, नीट लक्ष द्यायचं. आलेख न काढता आपल्याला ओळखता येतो की तो बिंदू नक्की कुठे आहे, 6 पैकी कोणत्या ठिकाणी तुम्ही ओळखू शकता. त्याच्यासाठी काय करायचं बघा, आपण जेव्हा आलेख काढतो की नाही मुलांना, जर दोन्ही आधी बघायचं की कोणते ते दोन्ही निर्देशक तुम्हाला दिलेले असणार आणि त्या निर्देशकामध्ये कोणता निर्देशक 0 तर नाही ना हे बघा आधी. आता समजा मी तुम्हाला ए बिंदूचे निर्देशक दिले 4,3, बी बिंदूचे दिले ऋण 3,5, सी बिंदूचे दिले ऋण 6, ऋण 4, डी बिंदूचे दिले 5,4. असे मी समजा तुम्हाला बिंदू दिले. समजा ई बिंदू आहे तर ई बिंदू समजा 0,7 आहे, एफ बिंदू आहे 6,0 आहे, जी बिंदू आहे ऋण 2,0. असे मी तुम्हाला समजा बिंदू दिले आणि तुम्हाला सांगितलं, विचारलं की हे बिंदू कुठे आहेत, कोणत्या स्थानावर आहेत आलेखामध्ये.
ते पण आलेख न काढता आपल्याला असं दाखवायचं की हे बिंदू कुठे आहे. आलेख न काढता नीट लक्ष द्यायचं. कसं ओळखायचं, तर ओळखण्यासाठी एक ट्रिक आहे. जेव्हा आपण आलेख काढतो की नाही, त्या आलेख काढताना आपण असे 2 अक्ष काढतो, बरोबर आहे. हा आहे वाय अक्ष उभा, उभा आपण वाय अक्ष काढतो आणि आडवा एक्स अक्ष काढतो. असं, बरोबर आहे. आता याच्यामध्ये आपण काय करतो बघा, जर तो एक्स अक्षावर असेल, एक्स अक्ष आणि वाय अक्षावरचे आधी काय करायचं माहितीये का, तुम्हाला जे बिंदूंचे निर्देशक दिलेले आहेत त्याच्यामध्ये कोणत्या बिंदूचा निर्देशक, 2 निर्देशक असतात की नाही, एक्स निर्देशक आणि वाय निर्देशक. तर त्याच्यामध्ये कोणताही एक निर्देशक शून्य तर नाहीये ना, ते आधी चेक करा. जसं की शून्य जर आहे तर तो कुठल्या चरणात नसणार, तो अक्षावर असणार. आपण बघितलं की आता समजा ए बिंदू आहे, तर कोणता शून्य तर नाहीये ना, तर याचा कोणताच निर्देशक शून्य नाहीये, म्हणजे हा अक्षावर नाहीये. एक्स अक्षावर पण नाही, वाय अक्षावर पण नाही, म्हणजे हा कोणत्या तरी चरणात आहे. कळते का मी काय बोलते. आधी चेक करा की त्या बिंदूचा कोणता निर्देशक शून्य नाही ना, हे आधी बघायचे. कळते का. कळत असेल तर थम्सअप करा. आधी चेक करायचं की कोणत्या बिंदूचा निर्देशक शून्य तर नाही ना, आणि शून्य नसेल तर याचा अर्थ तो कोणत्या तरी चरणात आहे, अक्षावर नाही. हा कोणत्या तरी चरणात असणार. आता कोणत्या चरणात आहे ते ओळखूया. याचा पण कोणताच निर्देशक शून्य नाहीये, म्हणजे हा पण कोणत्या तरी चरणात आहे. याचा पण कोणताही निर्देशक शून्य नाहीये, म्हणजे हा पण चरणात आहे, हा सुद्धा चरणात आहे. पण हे जे 3 बिंदू आहेत ना, ई, एफ आणि जी, या तिन्ही बिंदूचा कोणता तरी एक निर्देशक शून्य आहे बघा. जसं ई बिंदू आहे, तर ई बिंदूचा एक्स निर्देशक शून्य आहे, पहिला निर्देशक. एक्स निर्देशक शून्य, म्हणजे हा कोणत्या तरी अक्षावर आहे, एकतर एक्स अक्षावर आहे किंवा वाय अक्षावर आहे. तर तो कोणत्या अक्षावर आहे हे आपल्याला ओळखायचंय. एफ चा दुसरा निर्देशक म्हणजे वाय निर्देशक शून्य आहे, म्हणजे हा पण कोणत्या तरी अक्षावर आहे. जी बिंदूचा पण वाय निर्देशक शून्य आहे, म्हणजे हा सुद्धा कोणत्या तरी अक्षावर आहे. मग आधी शून्य नाही ना कोणता निर्देशक, हे आधी चेक करायचं. आता समजा हे जे तिन्ही बिंदू आहेत हे कोणत्या तरी अक्षावर आहे. मग कोणत्या अक्षावर नक्की, तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की समजा हे बिंदू एक्स अक्षावर आहे, तर एक्स अक्षावर कोणताही बिंदू असेल तर त्याचा दुसरा निर्देशक म्हणजे वाय निर्देशक शून्य असतो. जसं मी मगाशी सांगितलं, ज्याचा वाय निर्देशक शून्य ना तो एक्स अक्षावर असतो. वाय म्हणजे दुसरा निर्देशक, जसा हा आहे तर हा जे निर्देशक आपण 1,0 लिहिणार, 2,0, म्हणजे वाय निर्देशक शून्य आहे. मग आपल्याला जे ते बिंदू दिलेले आहेत त्याच्यामध्ये हा जो एफ आहे की नाही, एफ आणि हा जी, या दोन्ही बिंदूंचा वाय निर्देशक शून्य आहे बघ, दुसरा निर्देशक शून्य. मग जर बिंदूचा वाय निर्देशक शून्य असतो की नाही मुलांनो, मी काय बोलते समजते का सगळ्यांना. वाय निर्देशक जर शून्य तर तो असतो एक्स अक्षावर. उलट लक्षात ठेवायचं, उलट लक्षात ठेवायचं. जर वाय निर्देशक शून्य, वाय कुठला निर्देशक असतो, दुसरा, कारण पहिला आपण एक्स निर्देशक लिहितो, दुसरा वाय निर्देशक. मग ज्या बिंदूंचा वाय निर्देशक शून्य ते बिंदू एक्स अक्षावर, ज्या बिंदूंचा वाय निर्देशक शून्य असेल तर तो बिंदू असतो एक्स अक्षावर. आणि ज्या बिंदूचा एक्स निर्देशक म्हणजे पहिला निर्देशक जो शून्य असेल तो असतो वाय अक्षावर. उलट लक्षात ठेवायचं, एक्स निर्देशक शून्य वाय अक्षावर, वाय निर्देशक शून्य एक्स अक्षावर. आता मला सांगा बघू, हा जो ई आहे बिंदू, मी इथे जो ई दिलेला आहे, त्या ई चा कोणता निर्देशक शून्य आहे बरं. हा ई बिंदू जो आहे
त्याचा कोणता निर्देशक शून्य आहे? एक्स की वाय? ई चा, ई बिंदूचा. असा आहे ई बिंदू. ई चा कोणता निर्देशक शून्य आहे? एक्स निर्देशक की वाय निर्देशक? निर्देशकावरून तुम्हाला कळेल की त्याचा कोणता निर्देशक शून्य आहे. पहिला असतो तो एक्स असतो, दुसरा असतो वाय. बोला पटापट. ई बिंदूचा बघा, ई बिंदूचे निर्देशक इथे लिहिले आहे. त्याचा कोणता निर्देशक शून्य आहे? ई चा. एक्स निर्देशक शून्य की वाय निर्देशक? E0,7 0,7 यामध्ये कोणता निर्देशक शून्य आहे? पहिला कोणता निर्देशक शून्य आहे? निर्देशक कोणता शून्य? एक्स निर्देशक शून्य आहे की वाय निर्देशक? वाय निर्देशक. मी ई बिंदू कसा लिहिला? ई हा 0,7 आहे. मग याचा कोणता निर्देशक शून्य आहे? वाय निर्देशक कसा? हा पहिला जो आपण लिहितो की नाही, तो पहिला लिहितो एक्स निर्देशक. एक्स निर्देशक शून्य आणि वाय निर्देशक त्याचा 7 आहे. हा जो ई बिंदू आहे त्याचा हा पहिला म्हणजे हा एक्स निर्देशक आहे. कारण नेहमी आपण लिहिताना एक्स निर्देशक पहिला लिहितो आणि मग वाय निर्देशक. मग पहिला जर 0 आहे तर तो एक्स निर्देशक आहे. एक्स निर्देशक शून्य आहे त्याचा. मग एक्स निर्देशक जर शून्य आहे बिंदूचा, तर याचा अर्थ हा बिंदू आहे वाय अक्षावर. कारण त्याचा एक्स निर्देशक शून्य आहे. म्हणून ज्याचा एक्स निर्देशक शून्य तो वाय अक्षावर आणि ज्याचा वाय निर्देशक शून्य तो एक्स अक्षावर. जसं आपले दुसरे दोन बिंदू दिलेत बघा, एफ आणि जी. एफ चे निर्देशक काय आहेत? 6,0. एफ चे निर्देशक, एफ चा 6,0. ह्याचा कोणता निर्देशक शून्य आहे? एक्स निर्देशक की वाय निर्देशक? 6,0 म्हणजे कोणता निर्देशक शून्य आहे? एक्स निर्देशक की वाय? पहिला निर्देशक एक्स निर्देशक असतो आणि दुसरा वाय निर्देशक. मग एफ चा जर वाय निर्देशक शून्य आहे याचा अर्थ तो कुठे आहे? जर वाय निर्देशक शून्य तर तो कुठे? त्याची जागा कुठे आहे? कुठे असणार तो? एक्स अक्षावर. बरोबर, एक्स अक्षावर. व्हेरी गुड. कारण त्याचा वाय निर्देशक शून्य आहे म्हणून तो एक्स अक्षावर असणार. म्हणजे तो इथं असणार, एक्स अक्षर आडव्या ओळीवर. बघा इथं इथं आपण 6 लिहिणार ना, तो आहे तो बिंदू. हा बिंदू जो आहे ना याचा 6,0 असे निर्देशक असणार. 6,0 कारण त्याचा दुसरा निर्देशक शून्य आहे म्हणजे तो एक्स अक्षावर आहे. कळलं का? आता पुढचा बिंदू कोणत्या अक्षावर आहे ते मला सांगा. सी एफ आणि कोणता दिलेला? जी दिलेला तुम्हाला. जी. जी चे निर्देशक आहेत -2,0. हा कुठे आहे सांगा मला. आता याचा एक निर्देशक शून्य आहे तो कोणता आहे बघा आणि कुठे आहे? एक्स अक्षावर असणार की वाय अक्षावर हा बिंदू? कोणत्या अक्षावर असणार? एक्स अक्षावर की वाय अक्षावर? कोणता निर्देशक शून्य आहे जीचा? जीचा कोणता निर्देशक शून्य आहे?
एक्स निर्देशक 0 आहे की वाय? जी चे निर्देशक बघा, ऋण निर्देशक 0 आहे, पहिला की दुसरा? मला सांगा, पहिला निर्देशक 0 आहे की दुसरा? कोणता निर्देशक याचा 0 आहे? एक्स निर्देशक की वाय निर्देशक? दुसरा निर्देशक 0 म्हणजे तो वाय असतो. वाय निर्देशक 0. पहिला ऋण 2 आहे, एक्स निर्देशक ऋण 2 आहे, 2 आहे, आणि हा वाय निर्देशक आहे. आणि जर वाय निर्देशक 0 तर तो कोणत्या अक्षावर? ज्याचा वाय निर्देशक 0 तो कोणत्या अक्षावर? एक्स अक्षावर. कुठे असणार? बरोबर, एक्स अक्षावर. एक्स म्हणजे अक्षावर. तुमचा हा जो बिंदू आहे हा एक्स अक्षावर असणार आहे. आता हे अक्षावरचे बिंदू कसे ओळखायचे ते आपण, तर त्याचा कोणता तरी एक निर्देशक 0 असतो, ते एक्स कुठल्या तरी अक्षावर, म्हणजे ज्याचा एक्स निर्देशक 0 तो वाय अक्षावर, आणि ज्याचा वाय निर्देशक 0 तो एक्स अक्षावर. उलट लक्षात, निर्देशकावरून ओळखायचं की तो कुठे आहे. आणखी चरणात आहेत हे कसं ओळखायचं? कोणत्या चरणात आहे? पहिल्या चरणात आहे की दुसऱ्या की तिसऱ्या की चौथ्या? मग दिलेला बिंदू जो आहे तो कोणत्या चरणात आहे हे ओळखण्यासाठी त्यांची चिन्ह बघायची. चिन्ह, चिन्हांवरून आपण ओळखू शकतो की तो कोणत्या चरणात आहे. म्हणजे कसा, आता समजा दोन्ही तुम्हाला निर्देशक दिले, त्या दोन्ही निर्देशकांची चिन्ह धन धन आहे, म्हणजे पहिल्याचं पण धन चिन्ह आणि दुसऱ्याचं पण धन. म्हणजे कसं, आता समजा हा जो मी मगाशी जे बिंदू दिले त्याच्यामध्ये हा ए आहे बघा, ए, हा ए जो बिंदू आहे त्याचे हे दोन्ही जे निर्देशक आहेत 4,3. आता 4,3 म्हणजे काय? तर 4,3 म्हणजे दोन्ही धन आहेत, 4 पण धन 3 पण धन, कारण चिन्ह नाही दिलेत म्हणजे ते धन आहे. 4,3 म्हणजे तुमचे जे चिन्ह आहेत ते दोन्हीचे धन धन आहे. मग जेव्हा दोन्ही निर्देशक, एक्स निर्देशक पण धन आहे, वाय निर्देशक पण धन आहे. आता धन चिन्ह आपण लिहत नाही, नुसतं असं लिहिलं तरी ते आपण धनच आहेत असं आपण समजतो. जसं 6,5 हे पण दोन्ही निर्देशकाची चिन्ह धन आहे. मग जर दोन्ही निर्देशक जर धन असतील की नाही तर तो बिंदू असतो पहिले चरण. त्यानंतर पहिला ऋण आणि दुसरा निर्देशक धन असेल, म्हणजे ऋण 5,3 ऋण 7,4, पहिला निर्देशक ऋण आणि दुसरा निर्देशक धन, कळलं का? ऋण आणि धन म्हणजे एक्स निर्देशक ऋण आणि वाय निर्देशक धन असेल, ऋण धन, तर ते तो जो बिंदू आहे तो बिंदू असतो दुसऱ्या चरणामध्ये. ऋण धनासाठी दुसरे चरण. समजा दोन्ही निर्देशक ऋण ऋण आहेत, दोन्ही ऋण ऋण निर्देशक आहेत, म्हणजे ऋण 7, ऋण 3 किंवा ऋण 2, ऋण 1 असे दोन्ही निर्देशक ऋण, एक्स निर्देशक पण ऋण, वाय निर्देशक पण ऋण. मग तो जो बिंदू आहे की नाही तो असो तिसऱ्या चरणामध्ये, दोन्ही ऋण ऋण वाले. आणि पहिला निर्देशक धन आणि दुसरा ऋण, बघा मगाशी ऋण धन होता, म्हणजे एक्स निर्देशक ऋण, वाय निर्देशक धन. आता एक्स निर्देशक धन आणि वाय निर्देशक ऋण जर असेल तर तो बिंदू चौथ्या चरणात असतो. म्हणजे असं 6,ऋण 3 5,ऋण 4 असे जे बिंदू आहेत, म्हणजे पहिला धन आणि दुसरा ऋण जर असेल तर तो जो बिंदू आहे तो चौथ्या चरणात असतो. आणि वाय निर्देशक 0 असेल, वाय निर्देशक 0 तर तो एक्स अक्षावर.
हे आपण मगाशी बघितलं अक्षावरचा. आणि एक्स निर्देशक ज्याचा 0 तो वाय अक्षावर. उलट लक्ष ठेवायचं. अशा आपण 6 जागा बघितल्या. 4 चरण आणि 2 अक्ष. पहिल्या चरणात कधी, जेव्हा तो बिंदूचे निर्देशक ची चिन्ह धन धन असेल, दोघांची पण धन धन. ऋण धन आहे, पहिला ऋण दुसरा धन आहे तर दुसरे चरण. दोन्ही ऋण ऋण आहे तिसरे चरण. धन ऋण आहे चौथे चरण. ज्याचा वाय निर्देशक 0 तो एक्स अक्षावर आणि ज्याचा एक्स निर्देशक 0 तो वाय अक्षावर. एवढं कळलंय सगळ्यांना? आता आपल्याला ओळखायचंय पुस्तकामध्ये. बरं, पुस्तकात आपल्याला आता बघायचं आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे की आलेख न काढता तुम्हाला ओळखायचंय की तो बिंदू कुठे आहे, कोणत्या चरणात आहे किंवा अक्षावर आहे. तर ती गणिते सोडवताना आधी काय करायचं, आधी कोणता निर्देशक 0 नाही ना ते बघा. निर्देशक 0 असेल तर तो कोणत्या तरी अक्षावर असतो, चरणात नसतो. आता पहिला हा ए बिंदू जो दिलेला आहे तुम्हाला, ऋण 3,2, हा कोणत्या अक्षावर नसणार, कारण ह्याचा कोणताच निर्देशक 0 नाहीये. मग जर अक्षावर नाही येतो तर चरणात असणार कोणतं तर. मग चरणात कोणते आहे हे बघण्यासाठी चिन्ह बघा. आता ऋण 3 आहे म्हणजे पहिलं चिन्ह ऋण आहे आणि 2 धन आहे म्हणजे ऋण धन. पहिला निर्देशकाचं चिन्ह ऋण आहे एक्स निर्देशकाचं आणि जो वाय निर्देशक आहे तो धन आहे. मग ऋण धन म्हणजे कोणतं चरण, ऋण धनवाला कोणतं चरण आहे बघा, दुसरे चरण. बरोबर, ठीक आहे. आता मला पटापट मग सांगा आता कोणत्या चरणात आहे किंवा अक्षावर आहे. जसा हा बी बिंदू आहे, बी बिंदूचे निर्देशक ऋण 5 ऋण 2, ऋण ऋण आहे, दोन्ही ऋण ऋण आहे, दोन्ही निर्देशक ऋण. तर कोणते चरण, तिसरे चरण. तिसरे चरण. बरोबर. त्यानंतर के बिंदू, के चे निर्देशक 3.5 1.5. आता ते जरी दशांश चिन्हात असले तरी आपल्याला फक्त चिन्ह बघायचे आहेत त्यांची. के 3.5 आणि 1.5 दोन्ही धनधनच आहेत, कारण ऋण कोणालाच चिन्ह नाही. तीन 3.5 आणि 1.5 दोन्ही धनधनच आहे. हा पण धन आहे, हा पण धनच आहे. मग कोणते चरण, के पहिले चरण. पहिले चरण. डी, डी कोणत्या चरणात येणार, डी डी चे 2,10 2,10 पहिले चरण म्हणजे धनधनच आहेत दोन्ही पण. ई बिंदू पहिले चरण. पहिले. एफ, एफ मध्ये 15 आणि ऋण 18 आहे म्हणजे पहिला 15 नुसते धन, 15 आहेत म्हणजे धन आहे, धन आणि ऋण आहे. चौथे चरण. धन ऋण चौथे चरण. हे बघा, धन पहिला निर्देशक धन, दुसरा ऋण असेल तर चौथ्या चरणात असतो. बरोबर. जी, जी कोणत्या चरणात असणार, की अक्षावर असणार का कुठे असणार, जी चौथे चरण. चौथे. एच, एच बिंदू. आता एच 0,5 आहे, 0 आहे इथे म्हणजे हा कोणत्या चरणात नसणार आहे, कारण एक निर्देशक जर 0 आहे तर तो अक्षावर असतो. हा कोणत्या अक्षावर असणार, हा चरणात नसणार, अक्षावर असणार. त्यामुळे आता चिन्ह नका बघू, 0 दिसला की तो अक्षावर असणार. एच बिंदू कोणत्या अक्षावर असणार, कोणता निर्देशक 0 आहे, एच चा, एच चा कोणता निर्देशक 0 आहे,
0,5 म्हणजे एक्स निर्देशक 0 पहिला. मग जर एक्स निर्देशक 0 तर तो कुठे असतो? ज्याचा एक्स निर्देशक 0 तो कुठे असतो? वाय y अक्षावर. y अक्षावर, बरोबर. म्हणजे हा जो बिंदू आहे 0,5 हा y अक्षावर असणार. हा n बिंदू कुठे असणार? 12,0 पहिले चरण 12,0 नाही. आता चरणात नसणार, कारण त्याचा एक निर्देशक 0 आहे बघा ना, y निर्देशक 0 आहे. जर निर्देशक एखादा 0 असेल, x किंवा y निर्देशक 0 असेल तर तो चरणात नसतो, तो अक्षावर असतो. हा अक्षावरचा बिंदू आहे, चरणातला नाही, कारण त्याचा एक निर्देशक 0 आहे बघा. म्हणून आधी चेक करायचं असतं की कोणता निर्देशक 0 तर नाही ना, कारण आपल्याला वाटतं की दोन्ही धन धन आहे, मग पहिलं चरण. पण हा 0 आहे, धन जरी असला तरी ती 0 आहे निर्देशक. आणि जर 0 निर्देशक आहे ना तर तो कुठल्या चरणात नसतो, तो अक्षावर असतो. हा बिंदू कोणत्या अक्षावर असेल? एक्स अक्षावर. बरोबर, एक्स अक्षावर, कारण त्याचा y निर्देशक 0 आहे, दुसरा निर्देशक 0 आहे y निर्देशक, म्हणून तो एक्स अक्षावर. बरोबर. त्यानंतर हा जो n बिंदू आहे 0,9, n बिंदू कुठे असणार? 0,9 0,9 कुठे? आपण चरणात नसणार, कारण त्याचा एक निर्देशक 0 आहे. तो कुठे असणार? कोणत्या अक्षावर असणार आहे, तो चरणात नसणार. वाय कोणत्या अक्षावर. अक्षावर? y अक्षावर, बरोबर. बरोबर, कारण त्याचा एक्स निर्देशक 0 आहे, पहिला निर्देशक 0 आहे. त्यानंतर p बिंदू कुठे असणार आहे? p चा कोणता? p मध्ये पण कुठला निर्देशक 0 आहे बघा. p चा एक निर्देशक 0 आहे, एक्स निर्देशक, म्हणजे तो कुठल्या चरणात नसणार, तो असणार आहे अक्षावर. हा कुठे असणार p बिंदू? p चा एक्स निर्देशक 0 आहे. p चा बघा ना, पहिला निर्देशक एक्स निर्देशक 0 आहे. मग तो कोणत्या अक्षावर? अक्षावर असणार, तो चरणात नसणार. वाय अक्षावर. y अक्षावर, बरोबर. y अक्षावर असणार, कारण त्याचा एक्स निर्देशक 0, जो निर्देशक 0 ना त्याच्या विरुद्ध किंवा तेच लक्षात ठेवा, जर एक्स निर्देशक 0 तर y अक्षावर. q बिंदू हा q -7,3 हा कुठे असणार आहे? -7,3. तिसरे चरण. बरोबर, तिसरे चरण. व्हेरी गुड. कारण दोन्ही जे निर्देशक आहेत ते ऋण आहे, आणि ऋण चरणात असणार, कारण कोणता निर्देशक 0 नाही की नाही, म्हणजे हे चरणात आहे. जर एखादा निर्देशक 0 आहे तर तो अक्षावर असतो बिंदू. ठीक आहे, तर हे आपल्याला आलेख न काढता आपण ओळखलं की तो बिंदूचं स्थान कुठे आहे, तो कुठे आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं आहे की धन धन आहे तर पहिलं चरण, ऋण धन आहे दुसरं चरण, ऋण आहे तिसरं चरण, धन ऋण आहे चौथं, एक्स निर्देशक 0 तर y अक्षावर, आणि y निर्देशक 0 तर. ठीक आहे, आता इथे तुम्हाला पुढचा प्रश्न काय दिलाय बघा, की खालील बिंदू कोणत्या चरणात असतील ते सांगा. कोणत्या चरणात? चरणातच विचारलंय, आता अक्षावर नाही विचारलं. मग कोणत्या चरणात आहे? पहिल्या चरणात येतील, दुसऱ्या चरणात, तिसऱ्या की चौथ्या, बस. आता काय दिलंय बघा, त्यांनी अट काय दिली आहे, की ज्यांचे दोन्ही निर्देशक धन आहेत,
ज्या बिंदूंचे दोन्ही पहिले चरण. निर्देशक धन, हा म्हणजे दोन्ही निर्देशक म्हणजे एक्स निर्देशक पण धन, वाय निर्देशक पण धन, मग हे पहिल्या चरणात येणार. त्यानंतर काय दिले बघा, ज्यांचे दोन्ही निर्देशक ऋण आहेत, म्हणजे पहिला निर्देशक पण ऋण, दुसरा निर्देशक पण ऋण, दोन्ही निर्देशक ऋण. तिसरे चरण, बरोबर. त्यानंतर ज्यांचा एक्स निर्देशक धन, म्हणजे पहिला निर्देशक एक्स निर्देशक धन आणि वाय निर्देशक ऋण आहे, म्हणजे धन ऋण, कारण पहिला एक्स निर्देशक धन आणि वाय निर्देशक ऋण. मग हा कोणत्या चरणात, हे बिंदू ज्यांचा एक्स निर्देशक धन, चौथे चरण, बरोबर. आता ज्यांचा एक्स निर्देशक ऋण, पहिला निर्देशक ऋण एक्स निर्देशक आणि वाय निर्देशक धन आहे, दुसरा निर्देशक धन, बरोबर आहे, दुसरे चरण. तिसरे की दुसरे, तिसरे की दुसरे, दुसरे. तिसऱ्या चरणात ऋण ऋण येतं. हा, तिसऱ्या चरणात ऋण ऋण अशा संख्या येतात, नीट लक्षात ठेवायचं. आलेखामध्ये हे विसरायचं नाही. आलेखामध्ये पहिले चरण, दुसरे चरण, इकडे सगळ्या आपण कसं लिहितो, इकडे सगळ्या धन संख्या लिहितो की नाही, आणि इकडे ऋण लिहितो. इथे वरती धन, खाली ऋण. म्हणून इथे तुमच्या पहिल्या चरणामध्ये कसं असतं, दोन्ही धन धन, इकडून पण धन जाणार, इकडून पण धन है ना. इकडे एक्स कडून ऋण जाणार आणि वाय कडून धन, म्हणजे ऋण धन. दुसऱ्या चरणात ऋण धन असं चिन्ह आहे. तिसऱ्या चरणामध्ये दोन्ही ऋण ऋण आणि चौथ्यामध्ये धन ऋण, कारण एक्स कडून धन संख्या येईल आणि वाय कडून ऋण येईल, म्हणून वाय निर्देशक ऋण. हे लक्षात ठेवायचं. एक्स अक्षावरच्या बिंदूंचा वाय निर्देशक 0 असतो आणि वाय अक्षावरील बिंदूचा एक्स निर्देशक 0 असतो. तर आता मला फक्त पटापट सांगा की हे बिंदू तुम्हाला दाखवायचे, आलेख कसा काढायचा आणि आलेखावर बिंदू दाखवायचे, पण मला फक्त बिंदू बघून सांगा ते कुठे असणार आहेत, म्हणजे चरणात कुठल्या किंवा अक्षावर कुठे, त्यांचं स्थान कुठे हे मला सांगा. आता हा जो एल बिंदू आहे हा कुठे असणार, एल ऋण 2,4 हा कुठे असणार, ऋण 2,4 पटापट कुठे असणार, ऋण 2,4, ऋण 2,4 हा बिंदू कुठे असणार, पहिला निर्देशक ऋण, दुसरा धन आहे, म्हणजे हा कुठे असणार, ऋणधन कोणत्या चरणात, दुसऱ्या चरणात, बरोबर. हा एम बिंदू कुठे, बरोबर. एम बिंदू कुठे, एम 5,6 पहिले चरण. एन कुठे, एन बिंदू तिसरे चरण, बरोबर. ई बिंदू कुठे, चौथे चरण, चौथे, बरोबर. क्यू बिंदू चौथे चरण, चौथे. एस चरण. हा, आता एस जो आहे तो पहिल्या चरणात नसणार मुलांनो, का,
चरणात तो नाहीच आहे, कारण त्याचा बघा वाय निर्देशक 0 आहे. आणि ज्याचा वाय निर्देशक 0 तो कुठे असतो? एक्स अक्षावर. एक्स अक्षावर. म्हणून लगेच चरण नका बोलू, आधी 0 आहे का कोणाचा निर्देशक, कोणता निर्देशक ते बघ. आपण जर दोन्ही निर्देशक संख्या आहे 0 नाहीये तर तो चरणात असतो, आणि एखादा निर्देशक 0 आहे तर तो अक्षावर असतो. हा टी बिंदू कुठे असणार? वाय अक्षावर. बरोबर. ठीक आहे. आता हे सगळे बिंदू आपल्याला आलेखावर दाखवायचे का? प्रतलात निर्देशक पद्धती निश्चित करा व खालील बिंदू स्थापन करा. आपल्याला आलेख काढून त्याच्यावर हे बिंदू सगळे आपल्याला दाखवायचे आहेत. छानपैकी अशी आलेख वही घ्यायची, त्याच्यामध्ये उभी आणि आडवी अशी रेषा काढायची, त्याच्यावर संख्या लिहायच्या आणि मग बिंदू सगळे स्थापन करायचे. असे आपले आलेखावर असे नंबर दाखवा आणि आपले बिंदू स्थापन करा. येतील का बिंदू स्थापन करता? नाहीतर आपण पुढच्या लेक्चरला बघूया कसे बिंदू स्थापन करायचे. ठीक आहे. कळलं? हे एवढा जे आहे शिकवलं ते वहीत लिहायचे, सोडवायचे. सोडवणार का सगळे? हो. काय शिकलो आज आपण? एखाद्या बिंदूचं स्थान कुठे आहे हे आपण ओळखायला शिकलो. म्हणजे निर्देशक पद्धतीमध्ये एखाद्या बिंदूचे निर्देशक जर दिले असतील तर आलेख न काढता तो कुठे आहे बरं हे आपल्याला ओळखता येतं. बरोबर? आलेख न काढता आपण त्याचं स्थान सांगू शकतो की तो कोणत्या चरणात आहे किंवा अक्षावर आहे. कळलं? ठीक आहे. आपली वेळ संपले. जो अभ्यास सांगितला तो करायचा. ठीक आहे. बाय.